बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ. प्रकरण 14. किसनानं आईला खुर्ची दिली, पण बायजा बसायला तयार नव्हती. कारण आजपर्यंत तिला खुरपं आणि दोरीचीच ओळख होती. ती कधीच खुर्चीत बसली नव्हती. पण आज लेकामुळं तिला हा मान मिळाला होता. शाळेतल्या शिक्षकांनी बायजाला बसण्याचा आग्रह केला. बायजाचा आता नाईलाज झाला. बायजा स्वतःला सावरून खुर्चीत बसली. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ठिगळ लावल्या लुगड्यात तिचा आनंदी चेहरा उठून दिसत होता. बायजा डोक्यावरचा पदर सारखा सावरत होती. तिच्या डोक्यावरच्या पदरावरचं ठिगळ शिरपेचा सारखं भासत होतं. चहा पाणी झालं. एवढ्यात पत्रकार आले. त्यांनी किसनाची मुलाखत घेतली. यशाच्या श्रेयाबद्दल बोलताना किसना म्हटला, माझे शिक्षक, मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन व साथ यामुळेच मला हे यश मिळालं आहे. आणि या यशाचं खरं शिल्पकार माझे आईबा आहेत. असं म्हणून किसनानं बायजाच्या शेवरीच्या छप्पीचा प्रसंग कथन केला. ऐकणाऱ्या सर्वांचेच डोळे पाणावले. पण आजच्या आनंदापुढं मारल्याचं दुःख जवा एवढंच भासत होतं. किसनाची सरपंचाच्या उघड्या जीपमधून ढोल ताशांच्या गजरात गावभर मिरवणूक काढली. सुवासिनींनी रस्त्यात किसनाचं औक्षण केलं. त्याच्या अवतीभोवती माणसांचा गरडा पडला होता. पंचक्रोशीसहित गावातील सर्व प्रतिष्ठित माणसं, शिक्षक, मुख्याध्यापक मिरवणुकीत सामील झाले होते. शाळेचे विद्यार्थी मिरवणुकीसमोर नाचत होते. गुलालाची उधळण आकाशाला होती भिडली. कुठलीच व्यथा आज बायजाला नव्हती नडली. साऱ्या गावाला यात्रेचं स्वरूप आलं होतं. आसपासच्या गावातील माणसं किसनाला भेटायला येत होती. समुद्राची भरती माणसांच्या रूपानं आज कांचनपुरात अवतरली होती. ज्याच्या त्याच्या तोंडात किसनाचं नाव होतं. त्याच्या गळ्यात हारावर हार पडत होते. बरेच जण किसनाच्या गळ्यात नोटांचेही हार घालत होते. शाळेतले शिपाई सर्वांना पेढे वाटत होते. बायजाचं घर शेजारच्या आयाबायाने फुलून गेलं होतं. पाय धड असता तर पोराचा साज बघाय म्या बी गेलो असतो, असं भीमाला मनोमन वाटत होतं. पण नियती पुढं कुणाचं कधी काय चाललंय काय, म्हणूनच भीमा गप्प होता. शेवटी एकदाची मिरवणूक भीमाच्या दारात येऊन थांबली. बायजानं लेकराला ओवाळला. आजूबाजूच्या बायांनीही किसनाचं औक्षण केलं. किसना घरात आला. भीमाच्या पाया पडला, त्याला बिलगला. भीमाला अश्रू अनावर झाले. ते पाहून साऱ्यांनाच गहिवर आला. चहा पाणी झाल्यावर शिक्षक व मुख्याध्यापकांनी पालकांना घेऊन उद्या 10 वाजता पुणे बोर्डात जाण्यासाठी किसनाला शाळेत यायला सांगितला. निरोप घेतला. सारी पांगापांग झाली. रात्र होईपर्यंत भीमाच्या घरचं माणूस तुटलं नव्हतं. रात्री 9च्या सुमारास पाटील हार पेढे घेऊन किसनाला भेटायला आला. किसना पाटलाच्या पाया पडला. किसना, माझं पैकं आता फेडायची गरज नाही. उरल्याला पैकं मी तुला माफ केलं. अरे पोरा, कांचनपुराचं नाव तू राज्यात गाजविलंस, त्यातच मला समाधान आहे. पाटील म्हणाला. ते ऐकून बायजाच्या आनंदाला पारावार उरला नाही. बायजानं हंडाभर पाणी तापवलं. किसनाला तिनं आंघोळ घातली. शेजारच्या राधीकडनं मुठभर वाळलेल्या मिरच्या आणल्या. बायजानं मीठ, मोहरी, मिरच्या किसनावरनं उतरल्या. ढणका पेटलेल्या चुलीत टाकल्या. पण अजिबात ठसका उठला नाही. बायजानं चुलीतली राख किसनाच्या डोक्याला अंगारा म्हणून लावली. तवर गल्लीतल्या माणसांनी किसनाच्या यशाप्रित्यर्थ एकत्रच घोडाचं जेवण शिजावलं. अख्ख्या गल्लीत आनंदाला उत्साहाला भरती आली होती. किसनासह गल्लीत पंगत पडली. किसनाच्या कडेला जेवाय बसायला गल्लीतल्या प्रत्येकाची चढाओढ सुरू होती. एका बाजूला बापय आणि दुसऱ्या बाजूला मुलांसह बाया बापड्या जेवाय बसल्या. रात्री उशिरापर्यंत गल्लीतली लहान तरुण मंडळी स्पीकर लावून नाचत होती.
आपल्या नशिबाची भाग्यरेषा खुलली की इतरांच्या भाग्यरेषा त्याला आपसूक येऊन चिकटत असतात. याचा अनुभव आज किसनाला आला होता. किसना उद्या पहिल्यांदाच पुण्याला जाणार होता. सोबत पालकांनाही जायचं होतं. पण दुर्दैवानं भीमाला अजून चालता येत नव्हतं आणि बायजा त्याला एकट्याला घरात ठेवून जाऊ शकत नव्हती. आईवडिलांसोबत सत्काराचं भाग्य किसनाच्या नशिबी नव्हतं. किसना बायजाला म्हणाला, आई, तू आणि बा सोबत आला असता तर मला लई भारी वाटलं असतं. वैर लेकरा, आमची बी लई इच्छा होती, पण परिस्थिती येण्यासारखी नाही माझ्या पाडसा. रात्रीचा 1 प्रहर उलटला तरी बायजा, भीमा व किसना गप्पा मारत बसले होते. बायजा किसनाला म्हणाली, किसना, अरे उद्या पुण्याला जायचास तेव्हा मामानं दिवाळीला घेतलेले कापडे घालून जा. अगं आई, मी शाळेचा ड्रेस घालणार आहे. अरे पोरा, मागल्या वर्षात माझा हात लागला नाही तुला शाळेची कापडं घ्यायला. 2 वर्षाचा जुना पांढरा साजरा आहे, तो बी पाठीवर फाटला आहे. त्याला मी ह्यांच्या फाटक्या बंडीचं ठिगाळ लावलं या आणि असली कपडे घालून जायचास वही. अगं आई, तूच म्हणतेस ना व ठिगळ लावलं म्हणून काय झालं? कापडानं अंग झाकायचं असतं म्हणून. ते काय नाही, मी शाळेचा ड्रेस घालून जाणार आहे. माझी शाळेची टोपी, सदरा आणि खाकी पॅन्ट शोधून ठेव. बरं बाबा, असं म्हणत बायजा घरात गेली. चिमणीच्या उजेडात तिने किसनाच्या शाळेचा ड्रेस शोधून काढला. लगोलग बाहेर घेऊन आली. किसनाला दाखवत म्हटली, हे बघ पोरा, सारा चुरगाळला आहे. सदऱ्याचा पांढरा रंग बी काळवंडला आहे. त्यामुळं त्यावर लावलेलं तुझ्या बंडीचं ठिगाळ स्पष्ट दिसतं या. जरा तरी बरं दिसतंय काय ते? अगं आय, असू देत. उलट मला त्याच्यामुळं तुला अन बाला संग नेण्याचा आनंद मिळेल. ते कसं काय रे किसना? आम्ही तर हितच असणार हाय. किसना हसला आणि म्हटला, आई, तू बाच्या बंडीचं ठिगळ माझ्या सदऱ्याला लावलंस. बाच्या बंडीचं ठिगळ म्हणजे बा, आणि ती सुई दोऱ्यानं तू गुंतवलंस म्हणजे तू. झालं का आई बा माझ्या संग? बायजाला लेकराच्या बोलण्याचं हसू आलं. डोळं बी पाण्यावलं. किसनाच्या तोंडावरनं हात फिरवून बायजा म्हटली, किसना, एवढा शाना कसा रे झालाच लेकरा? आईच्या बोलण्यानं किसना नुसताच हसला. आता मध्यरात्र झाली होती. बायजानं चिमणीच्या उजेडात किसनाची कापड धुवून टाकली. खरंच आई ती आई हसते. लेकराचं काम करताना तिला वेळ काळ कशाचंच बंधन नसतं. बायजानं किसनाला कोंबडा हरवायला उठवलं. परसदाराची दगडाची चूल पेटवली. त्यावर पितळाचा हंडा भरून पाणी तापत ठेवलं. किसना चुलीजवळ गेला आणि बायजाला म्हणाला, आई, एवढी वाळीची पाड असताना आज लाकडं का घातल्या चुलीत? अरे किसना, बंडच लाकडं घातल्यात. तुझी कापडं किती चुरगाळल्यात. लाकडं पिटली की चांगलं रक्स पडत्यात. तू आंघोळ करून ते तांब्यात भर आणि तुझ्या कापडावर फिरव, व्हाय चांगली दिसतील. होय का आई, हे माझ्या ध्यानातच नव्हतं बघ. किती करतीस माझ्यासाठी. खरंच आई, तू साऱ्या जगात भारी आहेस. किसनानं लाख मोलाची गोष्ट बोलली होती. बायजाला किसनाच्या बोलण्याचं हसू आलं. हसत हसत ती किसनाला म्हटली, जा आंघोळ कर जा, लई छान आहेस. किसनानं लागलीच आंघोळ केली. चुलात का ढणका पेटली होती. चुलीत रक्स फुललं होतं. बायजानं सारं रक्स उलातण्यानं बाहेर वडलं व ती पितळच्या तांब्यात भरलं. स्वतःच्या जुन्या साडीचा मऊशार मोठा धडपा फाडला आणि किसनाला देत म्हटली, किसना, ह्या धडप्यानं तांब्या धरून फिरव तुझ्या कापडावरनं. किसनानं तांब्या घेतला आणि आईनं सांगितले तसा कापडावरनं फिरवला. त्यामुळं त्याची कापडं जरा माणसात आली. किसनानं न्याहारी केली आणि लागलंच अंगावर कापडं चढवली. आई, बा आणि देवाच्या पाया पडून त्यानं तडक शाळा गाठली. शाळेत जाताना गुळाच्या ढेपाला मुंग्या डसल्यागत किसनाच्या अवतीभोवती माणसांचा गारडा पडत होता. किसना आता गावातला प्रतिष्ठित व्यक्ती झाला होता. प्रतिष्ठित माणसावर भाळणाऱ्या माणसांची समाजात कमी नसते.
पण समाजात रंजल्या गांजल्या व्यक्तीला मात्र काळं कुत्रंसुद्धा विचारित नसतं. आज किसनाला त्याचा अनुभव येत होता. किसना वाटतच वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडत होता. काही प्रतिष्ठित माणसं त्याला पाया पडल्यावर पैसे देत होते. किसना पैसे घेताना नकार देत असला तरी त्याच्या ठिगळ लावल्या शर्टाच्या खिशात लोक बळजबरीनं नोटा सरकवीत होते. शाळेत मुख्याध्यापक व शिक्षक किसनाची वाट पाहत शाळेच्या प्रांगणात उभे होते. रस्त्यात लोकांना भेटत भेटत किसना शाळेत पोचला. त्यानं साऱ्यांना नमस्कार केला. किसनानं ठिगळ लावला सदरा घातला हे तो पाया पडताना सर्वांच्याच लक्षात आलं. मुख्याध्यापकांनी सगळ्या सरांना किसनाला कापडाच्या दुकानात नेऊन टोपीसहित शाळेचा नवीन ड्रेस आणायला सांगितला. किसना मुख्याध्यापकांना म्हणाला, नको सर, ही चांगली आहेत की माझी कापडं. अरे किसना, आज तू आपल्या शाळेचे पुणे बोर्डात प्रतिनिधित्व करणार आहेस. तू आता आमची शाळेची शान आहेस, तेव्हा नको म्हणू नकोस. जा सरांसोबत आणि शाळेचा ड्रेस येऊन घे. मुख्याध्यापकांनी त्यासाठी पैसे दिले. किसनानं जुना ड्रेस पिशवीत घातला आणि दुकानातच नवा ड्रेस अंगावर चढवला. नव्या ड्रेसमध्ये किसनाचं रूप खुललं. गाडीत मुख्याध्यापक, किसना व शिक्षक बसले. किसनानं जुनी कापडं मांडीवरच घेतली होती. ते त्याचं प्रेम होतं. ते त्याचे आईबाप होते. गाडीत सारेजण किसनाचं तोंडभर कौतुक करत होते. सगळ्या वर्तमानपत्रात किसनाचे व शाळेचे फोटो झळकले होते. त्यामुळे राज्यभर किसना व त्याची शाळा प्रसिद्ध झाली होती. वाटेत शिक्षकांनी वर्तमानपत्र खरेदी केलं. किसनानं स्वतःचा फोटो वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर पाहिला आणि भारावून गेला. आता त्याच्या आयुष्याचं चित्रच पालटलं होतं. एकात्र वर्तमानपत्रात किसनाचा व किसनाच्या आईचा पहिल्या पानावर फोटो छापला होता. त्या फोटोत बायजाच्या डोईवरच्या हिरव्या रंगाच्या पदरावर पांढरं ठिगळ उठून दिसत होतं. बायजानं लावलेलं ठिगळ दुसरं तिसरं कशाचं नव्हतं, तर ते भीमाच्या बंडीचं होतं. किसनाला ते ठाऊक होतं. त्याचे डोळे पाणावले आणि मनातच म्हटला, बहा, तू काल शाळेत येऊ शकला नाहीस, पण तुझ्या बंडीच्या ठिगळाच्या रूपानं तू आला होतास आणि माझ्याबरोबर आईसोबत तू बी फोटोत आहेस. या विचारानं किसनाचं अश्रू गालावरून ओघळू लागले. किसना, तुझ्या डोळ्यात पाणी का? शेळके सरांनी विचारलं. किसनानं जुना सदरा बाहेर काढला आणि प्रेमरूपी अश्रू अलगद पुसले आणि तो सरांना म्हटला, काही नाही सर, असंच. सरांनी आधाराचा हात त्याच्या खांद्यावर टाकला. आनंदाच्या भरात रस्ता कधी वसरला हे कोणालाच कळलं नाही. एकदाचं पुणे बोर्ड आलं. बोर्डातील मंडळींनी साऱ्यांचा यथोचित पाहुणचार केला. साऱ्याने किसनासहित मुख्याध्यापकांचं, शिक्षकांचंही भरभरून कौतुक व अभिनंदन केलं. किसनाला सारं वातावरण मंतरल्यासारखं वाटत होतं. सत्कारासाठी किसनाला स्टेजवर बसवण्यात आलं. स्टेजवर किसनाची विनम्रता प्रकर्षानं जाणवत होती. त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कारानं किसना भारावून गेला होता. सत्काराला उत्तर देताना भीमाचा अपघात आणि आईनं पाठीवर उठवल्या वळाचा प्रसंग किसनानं कथन केला. आईनं माझ्या अंगावर शिवरीचं वळ उठवलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर उभा राहिलो नसतो, किसना म्हटला. त्यानं आई बासहित त्याच्या यशाचं श्रेय शाळेला, शिक्षकांना व मुख्याध्यापकांना दिलं. किसनाच्या भाषणानं सारं सभागृह गहिवरलं. तिथंही पत्रकार, फोटोग्राफर यांचा किसनाच्या भोवती खच पडला होता. कार्यक्रम झाल्यानंतर जेवून खाऊन सारे परतीच्या प्रवासाला निघाले. जातापेक्षा येताना वाट भरारा वसरली. बघता बघता कांचनपूर आलं. सर्वांचे आभार म्हणून किसना घरी जायला निघाला. तोवर मुख्याध्यापकांनी त्याला थांबवलं. शिक्षकांना किसनाला गाडीतूनच घरी सोडायला सांगितलं. नको सर, जाईन मी चालत, किसना म्हटला. किसनाला कशाचीच हाव वाटत नव्हती, ना त्याला कसला गर्व होता. साऱ्यांना हाच त्याचा स्वभाव आवडायचा. मुख्याध्यापकांनी किसनाचे ऐकले नाही. किसना आयटीत 4 चाकीनं घरला आला. सारं गाव गाडीच्या खिडकीतनं किसनाची दिसणारी छबी निहाळीत होता. किसना पण कृतज्ञतेच्या नजरेनं साऱ्यावर कटाक्ष टाकीत होता. भीमाचं नाव काढलं पोरानं.
बघणारी माणसं कुजबुजत होती. तेव्हा किसनाला स्वतःचाच अभिमान वाटत होता. एकदाची 4 चाकी बायजाच्या दारात थांबली. मोठी गाडी बघून गल्लीतली माणसं किसनाच्या दारात जमली. किसना गाडीतनं खाली उतरलेला बघून बायजाचा ऊर भरून आला. त्याच्या अंगावरची नवी कापडं बघून ती हेलावली. मोठ्या गाडीतनं किसना उतरताना त्याचं सावळं रूप खुललं होतं. खरं तर इथून पुढे हेच किसनाचं प्रारब्ध होतं. त्याच्या आयुष्यातला अंधार आता खूप मागं पडला होता. त्याच्या जीवनाची वाट प्रकाशानं उजळून निघाली होती. किसना बायजाच्यानं भीमाच्या पाया पडला. सत्काराप्रित्यर्थ मिळालेली शाल त्यानं आईबाच्या खांद्यावर टाकली आणि म्हटला, ह्यो खरा सत्कार तुमच्या दोघांचा आहे, माझा नव्ह. पोराच्या बोलण्यानं बायजानं भीमाला अश्रू अनावर झाले. भीमा हुंदकं देत म्हटला, बायजे, पोरानं घराण्याचं नाव काढलं. रात्रीचा दिस करून त्यानं अभ्यास केला. कधी कुठल्या गोष्टीचा हट केला नाही. गरीब नाचार संसार आपला. त्याच्यामुळं आपण त्याला ना धड कापड ना शाळेचं सामान देऊ शकलो. तरी पोरानं आसमानात एवढी मोठी भरारी मारली. कुठल्या तरी जन्मी आपण केलेलं पुण्याचं पोराच्या रूपानं आपल्या पदरात पडलंय बघ बायजे. खरं आहे या तुमचं. असं म्हणून बायजानं किसनाच्या पाठीवरनं हात फिरवला. हाताच्या रूपानं तिच्या साऱ्या अबोल भावना किसनाच्या पाठीवरून फिरल्या. किसनानं जुन्या कपड्याची पिशवी बायजेच्या हातात दिली व म्हटला, आई, ही कापडं व्यवस्थित ठेव. जगात सगळ्यात भारीतल्या कापडं आहे ती. हे नुसती कापडं नव्हत तर तुम्ही दोघं हायसा आणि तुम्ही दोघं सर्वात मौल्यवान हायसा माझ्यासाठी. असं म्हणून किसनानं शाळेत गेल्यापासून परत येईपर्यंतचा सर्व वृत्तांत बायजा व भीमाला कथन केला. सारा ऐकून भीमा व बायजा मंत्रमुग्ध झाले. आता तिन्ही सांज झाली. बायजानं देवापुढं दिवा लावला. जेवणाला घातलं. किसनाचं अभिनंदन करायला येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची वर्दळ चालूच होती. किसनाचं गावात, तालुक्यात, जिल्ह्यात ठिकठिकाणी सत्कार चालू होतं. जीवनात आनंद क्षण असला की दिवस भराभर पुढे जात असतात, याचाही अनुभव किसना घेत होता. आता किसनाच्या ॲडमिशनची लगबग सुरू झाली. देशातील नामांकित संस्थांची किसना आपल्या कॉलेजमध्ये असावा म्हणून रस्सीखेच सुरू झाली. संबंधित महाविद्यालयाचे संस्थापक, प्राचार्य यांची किसनाच्या शाळेत व घरी वर्दळ चालू झाली. अखेर पुण्यातील नामांकित महाविद्यालयात किसनाचा विनामूल्य प्रवेश निश्चित झाला. विविध ठिकाणी मिळालेल्या पैशातून किसनाला 4 नवीन ड्रेस शिवले. समाधान आणि 4 पैसे जवळ असल्याचं सुख किसनाला चांगलंच मानवलं होतं. त्याच्या सुकल्या चेहऱ्यावर व अंगावर मुठभर मांस चढलं होतं. बायजाला ते जाणवत होतं. रोज रात्री पोराची न चुकता ती दृष्ट काढत होती. किसनाला पुण्याला शिकायला जायला फक्त 1 आठवडा उरला. भीमा आता उठून भिताडाला धरून चालू लागला होता. हळूहळू जनावरांना वैरण पाणी करू लागला. बायजाला त्याची मदत होऊ लागली. त्यामुळं बायजाच्या कामाचं वजन हलकं झालं होतं. दरम्यानच्या काळात श्रीपतीलाही भाच्याची बातमी कळली. त्याला अपार आनंद झाला. माझ्या बहिणीचं पांग फिटलं असं म्हणून त्यानं ही बातमी लक्ष्मीला व पारूला सांगितली. लक्ष्मीचा चेहरा आनंदानं उजळून निघाला. खरं तर लक्ष्मीचा किसनावर खूप जीव होता, पण दुर्दैवानं तिच्या त्या भावना अबोलच राहिल्या होत्या. बरं झालं, हुशारच आहे तुमचा भाचा, मग येणारच की नंबर, त्यात काय एवढं, पारी ठसक्यात बोलली. पारे, तुला कशी घडवल्या देवानं, याचं कोडं साऱ्या जगात कुणाला बी सुटायचं नाही बघ. मला बोलायचं एक बिचानं सोडायचं नाही असं ठरवलंयच आहे तुम्ही म्हटल्यावर. असं अर्धवट बोलून केराची पाटी उचलून पारी परसदारला गेली. बा, आपण जायचं का तिकडं त्यासनी भेटायला? लक्ष्मी म्हणाली. वय पुरे, जाया तर पाहिजेच, पण उद्या तुला बघायला पाहुणे येणार आहे ती, तेव्हा परवाला जाऊ. श्रीपतीचे शब्द कानावर पडल्यावर लक्ष्मीचा जीव चराकला. बा, अरे का गडबड करतोयास? अजून थोडं दिस थांब की. एवढी म्या जड झाल्यावर तुला. पोरीचं बोलणं ऐकून श्रीपतीचं डोळं पाण्यावलं. म्हटला, अगं पोरी,
आपली पोरं आईबाला जड नसते आधी, पर पोरगी हे परक्याचं धन असतं या. कवा ना कवा तिला बाच्या घरातनं कुठं दावं बांधल तिथं जावं लागतंय. अरे बा, पोरीचं दावं बांधाय त्या काय जनावर असत्यात वैर. लक्ष्मीनं लाख मोलाचा सवाल श्रीपतीला केला होता. तुझं बरोबर आहे पोरी, पर जग रीतच आहे लक्ष्ये. राजाला बी पोरगी जड असत्या बघ, परता परंपरा केल्यात कशाला. असं म्हणून श्रीपती गोठ्यात गेला. लक्ष्मी उठली, शेजारच्या पडकात गेली. तिथं पारीनं आंब्याच्या झाडाला 4 दिवसांपूर्वी आलेल्या गाईला आणि वासराला बांधलं होतं. लक्ष्मीनं वासराला घट्ट मिठी मारली आणि ओक्षाबोक्षी रडू लागली. जनावराबरोबर ती पण मुकी झाली होती. पण मुक्या जनावराला ही भावभावना असतातच की, फक्त त्यांना बोलता येत नाही इतकंच. लक्ष्मीचीही अवस्था तशीच झाली होती. बिचारीचं डोळं रडून रडून सुजलं होतं. तवर पारीनं लक्ष्ये, ए लक्ष्ये, कुठं आहेस ग, असं म्हणून हाक मारली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.